गुरुकुल सोडल्यापासून जरी मी तुला भेटायला या ठिकाणावरती आलो नाही कृष्णा, तरी सुद्धा माझ्या जीवनामधला असा एकही क्षण गेला नाही की त्या क्षणाला मला तुझी आठवण आली नसेल, मला तुझं स्मरण आलं नसेल। हे हरी, तुझं स्मरण आमच्याकडून घडत आहे म्हणून आमचं जीवन चाललेलं आहे। तुझं स्मरण, तुझी आठवण आमच्या पूर्व भाग्याने आम्हाला होती आहे म्हणून या सुदाम्यासारख्या भक्ताचं जीवन धारण करून सुदाम्यासारखा भक्त जगतो आहे। सुदाम्यासारख्या भक्ताला जगायला अन्नाची आवश्यकता नाही, सुदाम्यासारख्या भक्ताला जगायला पाण्याची आवश्यकता नाही। सुदाम्यासारख्या भक्ताचं जीवन फक्त कृष्ण नाम आहे, सुदाम्यासारख्या भक्ताचं जीवन फक्त कृष्ण रूप आहे, सुदाम्यासारख्या भक्ताचं जीवन फक्त कृष्ण कथा आहे, सुदाम्यासारख्या भक्ताचं जीवन फक्त कृष्णदासांचा संग आहे, सुदाम्यासारख्या भक्तांचं जीवन म्हणजे कृष्णदासांची सेवा आहे। आमच्या जीवनातला कृष्ण काढून टाकला तर आमचं जीवन शून्य आहे। माणसांच्या जीवनातलं धन गेलं तर माणसं रडायला लागतात, माणसांच्या जीवनातलं घरदार निघून गेलं तर माणसं रडायला लागतात, माणसांच्या जीवनातली धर्मपत्नी पती निघून गेले, लेकरा बाळांचा विरह झाला तर माणसं रडायला लागतात। पण आम्ही विष्णुदास अशी आहोत महाराज, आमचा संसार आमच्या डोळ्यासमोर जळाला तरी आमच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब निघत नाही, पण कृष्ण नामाचा जरासा जरी आम्हाला विसर पडला तरी आमचा जीव व्याकुळ होतो। भगवंताचं अस्तित्व आमच्या जीवनातलं थोडं फार कमी होत आहे याची जाणीव सुदाम्यासारख्या भक्ताच्या हृदयाला झाली ना तर भक्त तळमळ 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 करायला लागतो महाराज। त्याला धन नको असतं, त्याला धान्य नको असतं, त्याला कपडा लत्ता नको असतो, त्याला समाजातल्या माणसांचा संग नको असतो। हो, भक्ताला जर का समाधानच पाहिजे असेल तर भक्ताला लागत असतो फक्त त्याच्या प्राणाचा आधार असलेला देव, दुसरं भक्ताला कोणी लागत नाही। आणि अशी ज्याची अवस्था झालेली आहे ना त्यालाच सुदामा असं म्हणत असतात। गोपाल कृष्ण भगवान की जय, त्याला सुदामा असं म्हणत असतात। अहो, भगवंताच्या प्रेमामध्ये भक्त एवढे भारावून गेले की न लगे मुक्ती आणि संपदा ही प्रार्थना भगवंताकडे भक्त करून गेले महाराज। काही नको आम्हाला म्हणतात, धनही नको, संपत्तीही नको, घरदारही नको, परिवार नको, समाजातल्या प्रापंचिक सांसारिक माणसांचा संग आम्हाला नको। हे हरी, द्यायचा असेल तर तुझा संग दे, आणि नाही तुझा संग आम्हाला सहजासहजी प्राप्त झाला तर त्यांचा संग दे ज्यांच्या हृदयामध्ये तुझ्या संबंधामध्ये अनन्य प्रेम आहे, अशा भक्तांचा संग तू आम्हाला दे, दुसरं काही नको। देव वसे चित्ती 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 चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना
पुरवावी वासना ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना. म्हणून जरी मी या ठिकाणी एवढ्या वर्षांमध्ये तुला भेटायला आलो नाही तरी सुद्धा कृष्णा असा एकही क्षण गेला नाही ज्या क्षणाला मला तुझं स्मरण आलं नसेल. पण आज मी या ठिकाणावरती फक्त तुला भेटायला आलो. मला तुझ्याकडे काही मागायचं नाही. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी संतुष्ट आहे. भगवंताच्या लक्षात आलं सुदामा चकार शब्दाने सुद्धा त्याचं दुःख मला सांगायला तयार नाही. माझ्या सुदाम्याला दुःख नाही असं नाही महाराज, परंतु भक्त कधीही आपलं दुःख भगवंताला ओरडून सांगत नसतात. कारण भक्तांना हेही माहीत असतं की माझ्या अंतःकरणामध्येच माझा हरी जर का बसलेला आहे तर माझ्या आत काय चाललेलं आहे, बाहेर काय चाललेलं आहे हे माझ्या देवाला जर का माहीत आहे तर मला शब्दांनी सांगायची आवश्यकताच नाही. भक्तांचा भाव श्री राम जानते हैं बंदे के दिल में क्या है, मेरे राम जानते हैं. सारं काही भगवंतांना माहित आहे महाराज. या साऱ्या अनंत ब्रह्मांडाची खबर भगवंतांना आहे, तर आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भक्ताच्या हृदयाची खबर देवाला नसेल का हो? काय नाही माहित देवाला. आता कहां से कोई जाता कहां है कोई, युग युग से इस गति को मेरे राम जानते हैं, बंदे के दिल में क्या है, मेरे राम जानते हैं. म्हणून सुदामदेवजी महाराजांनी चकार शब्दांनी आपलं दुःख भगवंतांना सांगितलं नाही. कारण भक्तांनी न सांगता सुद्धा भक्ताची खबर घेणारा, भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा तो हरी आहे महाराज. भक्ताचे सर्व संकल्प न करता पूर्ण करणारा देव आहे. तर तो देवही तसा आहे आणि तो सुदामा भक्तही तसा आहे. कधीही देवाच्या देवपणामध्ये संशय घेऊ नये महाराज. आपण भक्त झालोय का याचं परीक्षण करावं, आणि आपण भक्त झालोय की नाही हे दाखवण्यासाठीच सुदामदेवजी महाराजांचं चरित्र श्रीमद भागवताच्या कळसाध्यायाच्या रूपाने शुकदेवजी महाराजांनी सांगितलं की पहा भक्त असावा असा सुदामदेवजी महाराजांसारखा. ज्ञान कसं असावं सुदामदेवजी महाराजांसारखं, वैराग्य कसं असावं सुदामदेवजी महाराजांसारखं, भक्ती कशी असावी सुदामदेवजी महाराजांसारखी असावी. महाराज आपल्याला असं व्हायचं आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला भागवतांनी आरसा दाखवला. भागवतांनी आरसा दाखवला महाराज. भागवत हे दर्शनशास्त्र आहे. ज्याला आपल्याला स्वतःला पाहायचं आहे त्यांनी भागवतासमोर येऊन बसावं आणि भगवंतांचा निरोप सुदामदेवजी महाराजांनी या प्रसंगामध्ये घेतला. सुदामदेवजी महाराज आपल्या गावाकडे निघून गेलेले आहेत. सुदामदेवांचं हे परम पावन चरित्र गायन करून शुकदेवजी महाराजांचं अंतःकरण हरिप्रेमाने भरून गेलेलं आहे. अत्यंत समाधान झालं की अशा उत्तम भक्ताचं चरित्र माझ्या मुखावाटे बाहेर पडलं.